तर गुंड निलेश गायवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे। निलेश गायवळला पासपोर्ट देऊन पळून जाण्यात नेमकं कोणी मदत केली हे आता समोर आलं पाहिजे। ज्यांनी पासपोर्ट देण्यासाठी दबाव टाकला त्यांचीही चौकशी केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले, तेव्हा कोणाचा दबाव होता, निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं, कोणाचा आशीर्वाद होता, या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत। त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्यांचीही चौकशी केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।